नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण चटपटीत अशी आलू भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घेतली आहे. आता आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत. भेंडी कट करताना सर्वप्रथम भेंडीचे पुढचे व मागचे टोक काढून घेऊ व भेंडीचे थोडे मोठ्या आकारामध्ये अशा प्रकारे तुकडे करून घेऊ. भेंडी करताना नेहमी भेंडी चांगल्या प्रकारे पुसून मगच कट करा, नाहीतर भेंडी चिकट अशी होते. आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत. आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे. आता आपण भेंडीसाठी लागणारे बटाटे कट करून घेऊ. त्यासाठी येथे मी अर्धा किलो भेंडीसाठी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे. मी बटाट्यांची साल काढून घेतली आहे. आता आपण बटाटे कट करून घेऊ. येथे मी भेंडीचे थोडे मोठ्या आकारामध्ये तुकडे केले होते, म्हणून बटाट्याचे मी थोड्या मोठ्या आकारामध्ये तुकडे करत आहे. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण बटाटे कट करून घेणार आहोत. आता आपले संपूर्ण बटाटे कट करून झाले आहे. आता आपण आलू भेंडी बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी गॅसवर पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 7 ते 8 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. लसूण व हिरव्या मिरच्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग, 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा. आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत हा कांदा तेलामध्ये तळून घेऊ. आपल्याला कांदा खूप जास्त वेळ तळायचा नाही, कारण पुन्हा भेंडी व बटाट्यांसोबत कांदा तळला जाईल, त्यामुळे तुमचा कांदा जळू शकतो. म्हणून कांद्याला फक्त 2 मिनिटांपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंदांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 1 सेकंदानंतर आता आपण आपल्या मसाल्यांमध्ये कट करून घेतलेले बटाट्याचे तुकडे टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत हे बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले बटाटे 70 ते 80% चांगल्या प्रकारे शिजले आहेत. आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ. भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण भेंडीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढईवर झाकण ठेवून हे बटाटे व भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपली भेंडी व बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपले भेंडी व बटाटे चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे. चटपटीत अशी आलू भेंडी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.